मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते। मधल्या ह्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील, तालुकास्तरीय कार्यालय असतील, इथलं आयुक्त कार्यालय असेल, इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन। आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या। काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे 2 वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ॲप्लिकेशन्सच्या काही तक्रारी आल्या। काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण GR मध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये काहींनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे। काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। काही चुकीचे हमीपत्र दाखल केल्याच्या सुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी नोकरीमध्ये लागलेले असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलनमार्फत ते रिफंड करून घ्यावं। जे आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे, उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अशा काही आलेल्या आहेत। काही 2.5 लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत। तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्या सुद्धा तक्रारी आहेत। त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडून आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की 2.5 लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत। दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत। त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला 1500 पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी एक ड्राईव्ह करत आहोत। ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचं आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं
जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेल्या आहेत, काही यवतमाळमधून आलेल्या आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेल्या आहेत, काही वर्ध्यामधून आलेल्या आहेत. तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत. पण काही विचाराधीन आहे का? तुम्ही आता सांगितलं की 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे तो डेटा गोळा करण्याचं काम आता केलं जाणार आहे. मग ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असतात मग त्यांना त्यांच्या महिलांना, त्यांच्या घरच्या महिलांना हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लागू होणार की नाही होणार त्याच्या संदर्भात काही विचाराधीन निर्णय? साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ GR ला आम्ही कुठेही हे करत नाही आहोत. त्या मूळ GR मध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल. त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या GR नुसार जे लाभार्थी या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये असणार आहेत त्या पद्धतीने ते कंटिन्युएशन असणार आहे. परंतु ताई तुम्ही 2100 रुपयांची संपूर्ण 2100 मिळणार अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलेलं होतं. ते आश्वासन जनतेला हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार आहे? तो 2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल. परंतु आता 2.5 कोटी महिला या संपूर्ण योजनेचा लाभ घेतात आहेत. जे अनावश्यक पद्धतीने ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात आहेत किंवा त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते कमी दाखवतात याची सगळी स्क्रुटिनी अधिकारी कधीपर्यंत करतील आणि कधीपर्यंत जी 2.5 कोटी महिलांची संख्या आहे ती काही खाली होऊ शकते का? म्हणजे लाभार्थ्यांची पात्रतेची संख्या कमी होऊ शकते का? आता जी आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीनं हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे ही आपण करत आहोत. सरसकट स्क्रुटिनी होणार नाही, सरसकट स्क्रुटिनी होणार नाही. सरसकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून ही आणलेली आहे. त्याच्यामुळे ज्या काही आत्ता ज्या बाबी आम्ही नमूद केल्या या कंप्लेंट बेस्ड आहेत. या संदर्भातल्या कंप्लेंट्स या आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्राप्त झालेल्या आहेत. माझ्याकडे आत्ता सुद्धा पालघरमधून आलेली असेल, धुळ्यातून आलेली असेल, डबल ऍप्लिकेशनची वर्ध्यामधून आलेली असेल, काही स्थानिक आमच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत, काही स्वतःहून केलेल्या आहेत. म्हणजे एक लाभार्थी जे आहे
त्यांनी आम्हाला स्वतःहून ऍप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेले आहे, त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही. एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेला आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला. ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे. एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही. त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत. कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत, हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं. ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत, पण याच्यापैकी डबल ऍप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी. आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय. आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. साधारण अॅनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहे. याची आकडेवारी टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. आम्ही आतापर्यंत आम्हाला याच्या संदर्भातला एक रफ पर्सेंटेजची आयडिया आलेली नाहीये, कारण आता ज्या मी 5 बाबी नमूद केल्या याच्या संदर्भामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये आम्हाला प्राथमिक अंदाज येईल की याच्यामध्ये किती. कारण साधारणपणे तुम्ही बघितलं तर उदाहरण मी देते, लग्नाचा सीझन आता आटपलेला आहे, याच्यामध्ये इंटर मॅरेजेस किती झाले याचा डेटा आज आमच्याकडे असणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. तो पुढच्या 10 दिवसामध्ये साधारणपणे आमच्याकडे येऊ शकतो. तुमचे सरकारी नोकरी लागलेले लाभार्थी किती आहेत ही आम्हाला एक स्क्रुटिनी आज आम्ही ही इनिशिएट करतोय. त्याच्यामुळे पुढच्या एक 10-15 दिवसामध्ये आम्हाला रफली किती पर्सेंटेज असेल हे याच्यातून आमच्या समोर येईल. बीडचे सरपंच मसाजोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उठलेली आहे. याच्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी एक दावा केलाय की 11 तारखेला वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा FIR होतो आणि 12 तारखेला वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या कार्यालयात पोलिसांना येऊन भेटलेत, असा एक दावा बीडच्या खासदारांनी केला. याच्यामध्ये आमच्या सगळ्यांची एक भावना आहे की जे त्या सरपंचांसोबत झालं, असोसिएट संतोष देशमुख सोबत झालं, त्यांच्या कुटुंबासोबत झालं हे चुकीचं आहे. साधारणपणे सरकार म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व लोकप्रतिनिधींची भूमिका ही आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होणं न होणं, काहींना त्या ठिकाणी रोज माध्यमांसमोर येण्याचं सुद्धा हे झालेलं आहे. साधारणपणे सरकार म्हणून आमची भूमिका ही आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्यावर त्या ठिकाणी अत्याचार म्हणजे जे मृत्युमुखी झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. या व्यतिरिक्त काही भूमिका ही त्या ठिकाणी सरकारची नाही. जे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करत आहेत ते त्यांच्या पद्धतीनं करतच राहणार आहेत. त्यामुळे त्याबाबत मी काही खऱ्या अर्थानं बोलून वेळ घालू इच्छित नाही. सरकार म्हणून आमची भूमिका ही आहे की त्या संतोषजी देशमुख आहेत यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांची मुलगी असेल, त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल, हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ती पावलं आहेत, कारवाई आहे ती शासनाकडून केली जाईल. सत्ताधारी बाकावरच्यांचा हा मुद्दा जो आहे तो राजकारण करतोय का? कारण की सुरेश दस असतील, प्रकाश सोळंके असतील, हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी मी करत आहेत. आपल्याला म्हटलं की जे त्या बाबतीमध्ये राजकारण करत आहेत त्याबद्दल मी काही फार वेळ घालू इच्छित नाही. आमची शासन म्हणून भूमिका ही आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीने जी योग्य पावलं आहेत ते शासन उचलत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहन ये जो योजना है, इस योजना में हमें कुछ पिछले 1-1.5 महीने से जो कुछ कंप्लेंट्स है वो प्राप्त हुई है और वो जो कंप्लेंट्स है उस बेस पे हमने हमारा जीआर में जो कुछ रूल्स एंड रेगुलेशंस जो उसमें इंक्लूड किए हैं उसी मुताबिक जो है हम कुछ वेरिफिकेशन, क्रॉस वेरिफिकेशन आगे के कुछ दिनों में करने वाले हैं. उसमें आईटी डिपार्टमेंट के साथ इनकम का क्रॉस वेरिफिकेशन हो, जो 4 व्हीलर व्हीकल्स हो उनका ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के साथ क्रॉस वेरिफिकेशन हो, आधार और नेमिंग का क्रॉस वेरिफिकेशन है और ये सब जो चीजें हैं वो हम करने वाले हैं. यहाँ पे जो पात्र हमारे लाभार्थी है उनमें उनको इस बात से कोई भी चिंता रखने की जरूरत नहीं है. हमें ज्यादा से ज्यादा लाभार्थियों को लाभ देना ही है. लेकिन कुछ जो कंप्लेंट्स हमारे पास आए हैं उसी के मुताबिक हम कुछ यहाँ पे वेरिफिकेशंस करने वाले हैं और जल्द से जल्द ये वेरिफिकेशंस है उस मुताबिक आगे की जो प्रोसीजर है वो की जाए. थैंक यू. कंप्लेंट्स कुछ है जो डबल एप्लीकेशंस के कंप्लेंट्स है, कुछ कंप्लेंट्स ऐसे है कि जो मैरिज के बाद, जो इंटर स्टेट मैरिज के बाद जो वहाँ पे जो रीलोकेट हुए हैं उनके कुछ कंप्लेंट्स है, कुछ इनकम सोर्स के कंप्लेंट्स है. ऐसे कुछ कंप्लेंट्स आए हैं तो जो भी हम आगे क्रॉस वेरिफिकेशन करने वाले हैं वो उस कंप्लेंट्स के आधार ही रहने वाले. कुछ लोगों के फॉर्म जो पात्र हुए थे लेकिन उन्हें अब तक जो है एक भी पैसे गए नहीं. उनमें कुछ टेक्निकल भी है. हमने आज जो दिसंबर महीने का जो हमारा डीबीटी प्रोसीजर हुआ है उसमें तकरीबन 10 से 12 लाख जो आधार सीडिंग अकाउंट्स नहीं हुए थे उनको भी हमने इस बार लाभ दिया है. तो वो प्रोसीजर भी है, वो भी जारी है. मैम, शाम के पहले दिन ही महिला से नाही, त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते घेतील आणि लवकरच ज्या जिल्ह्याला आहे त्यांचे पालकमंत्री. साल के पहले दिन ही वसई में एक महिला के साथ बलात्कार हुआ है. विपक्ष कानून व्यवस्था पर सवाल करेगा. हम ऐसी घटनाओं का निषेध ही करते हैं और मैंने उस वसई की घटना के बारे में मेरे पास ज्यादा जानकारी है नहीं. मैं तुरंत ही इस प्रेस इंटरैक्शन के बाद उसके बारे में जानकारी लूंगी वहाँ के लोकल जो पुलिस ऑफिसर्स रहेंगे उनसे, और जो भी हमें वहाँ पे करने की जरूरत होगी वो हम निश्चित रूप से करेंगे. आज की मंत्रिमंडल की बैठक में हमने एक निर्णय लिया है कि हमने जो मनोधैर्य की जो स्कीम है उसमें हमने कुछ चेंजेस, पॉजिटिव चेंजेस जो है उनमें हमने लाए हैं. जो लाभार्थी जिनके साथ, जो पीड़ितों के साथ ऐसे जो घटनाएं हैं वो होती है उनको तुरंत से तुरंत हमारे मनोधैर्य योजना का जो एक सपोर्ट है, फाइनेंशियल सपोर्ट, वो मिलने के लिए जो कुछ निकष है उनमें हमने पॉजिटिव बदलाव लाए हैं. तो वसई हो या पिछले कुछ दिनों में जो 1-2 घटनाएं हुई उसमें भी हम ज्यादा से ज्यादा ये मनोधैर्य स्कीम का जो उनको बेनिफिट है वो देने की कोशिश करेंगे. थैंक यू.